मी म्हणतो मम्मी या ठिकाणी आलेले आहेत. मम्मीना मी आता काही प्रश्न विचारायचे. मम्मी, मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आज आपण इथे आलात. नालासोपारा तसं बघायला गेलं तर अनेक प्रश्नांनी भरलेला नालासोपारा आहे. गेली 25 ते 30 वर्षे इथे लोक अगदी दाटीने राहतात आणि अनेक समस्या त्यांच्या आहेत. सभाखांनी बरेच प्रश्न उचलले होते. आम्ही त्यांना आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून, प्रेसच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न केला. पण आज इथे आपण मोठी घोषणा केलेली आहे. या विभागातनं आपण सभाखांना नगरसेवक पदासाठी उभे करत आहात. तर काय सांगाल सभाखांना उभं करण्याच्या मागे आपल्याला कसं वाटलं की सभाखांनी तिथून उभं राहावं? मला म्हणजे जेव्हा आम्ही हिला 2-3 वर्षापूर्वी आणि जेव्हा ऑफिसचं उद्घाटन करण्यासाठी आले तर इथली मी नालासोपाऱ्याची समस्या पाहिली आणि पब्लिकची क्राऊड आणि इथे इतका म्हणजे विकास जरा झाला नाही आहे. जास्तीत जास्त माणसाचे इथले जनतेचे पाण्याचे प्रॉब्लेम आहे, पाण्याचे प्रश्न आहे, घाण आहे आणि इथला विकास मला वाटतं ठप्प पडला आहे. तर आमचा पक्ष हे अखिल भारतीय सेना हे समाजाच्या विकासासाठी आहे, समाजाचं कार्य करण्यासाठी आहे. तर मनात माझी शबा खानचा स्वभाव आणि शबा खान एक माणसाला एक त्याग पाहिजे, माणसामध्ये देण्याची क्षमता पाहिजे, करण्याची क्षमता पाहिजे. तर ती तिच्या आत आहे म्हणून तिला उभं केले तर आम्ही बी सर्व गोष्टी तिला सर्व काय प्रश्न सोडू शकतो आणि काम ती करेन, आम्ही बी करून घेऊ शकतो. जनतेचा विकास हाच खरा आपला नालासोपाऱ्याचा विकास आहे आणि पाण्याचा प्रश्न हे आधी आहे. तर इथं किती खासदार, आमदार, मंत्री होऊन गेले. मला वाटतं त्यांना हे जनतेची कळकळ, जनतेचे प्रश्न काही पडली नाही. तर हे आमच्याकडून होतच राहणार, आम्ही करत राहणार आणि शबा खान जर निवडून आले तर हे हक्कानेच करणार आणि जरूर लढत राहणार. शबा खान सारखे समजा एक उत्साही आपल्याला व्यक्ती मिळाल्या नालासोपारा वसई विरार महानगरपालिकेसाठी लढणारे, तर आपण त्यांना पाठिंबा द्याल का? पाठिंबा हमेशा राहणार. समजा काही असे उत्स्फूर्त आहेत लोक की जे अपक्ष म्हणून उभे राहतात, फार जिरेरीने आणि काम करणारी लोक आहेत, तसे सभाखान आहेत. अशा प्रकारे सभाखांना साथ मिळण्यासाठी अशा जर काही व्यक्ती आल्या पुढे आणि तुमच्याकडे त्यांनी सांगितलं की मम्मी आम्हाला उभं राहायचंय, तर तुम्ही त्यांना आशीर्वाद देणार का? नाहीच, कधीच नाही. मी शबा नाही या ठिकाणी नाही, अनेक या महापालिकेच्या सर्व क्षेत्रात नाही, हे तर जरूर देणार. इतरांना नाही, आम्हाला उभं करायची इच्छा आहे, आम्हाला विकास आहे. जिथे बी आम्हाला गरीब असला तरी काम करण्याचं आधी आमचं कर्तव्य आहे, त्याला उभं करणार. मग दुसरी गोष्ट आहे, महिलांच्यावर अत्याचार आज महाराष्ट्रात नव्हे तर या नालासोपारा वसई विरारात भरपूर चाललेले आहेत. महिलांवरचे अत्याचार वगैरे या बाबतीत सभाखांनी वेळोवेळी आवाज उचललेला आहे. ती बोलतीही भरपूर आहे. तिला जेवढी ताकद मिळायला पाहिजे तेवढी ताकद मिळत नाही. त्या महिला अत्याचाराबरोबर आपल्याला या ठिकाणी आवाज उचलला पाहिजे. असं एक महिलांची संघटना तयार झाली पाहिजे असं माझं मत आहे. आपलं काय मत आहे? तर महिलांना एवढ्या इथे जमल्या आहेत तर त्यांनी यावी सर्वांनी मिळून महिलांसाठी सपोर्ट करायला पाहिजे. आता नालासोपारामध्ये तर अत्याचार होतो, बलात्कार होतो आणि कल्याण, बदलापूर ह्या ठिकाणी आताची गोष्ट आहे. महिना झाला आहे. आपण जे बोलतो लाडकी बहीण, म्हणजे बहिणी लाडकी आहे आणि बहीण एकीकडे उद्ध्वस्त होते आहे, एकीकडे तिची इज्जत लुटल्या जाते आहे, तिला मारल्या जात आहे. तर त्याच्यावर चांगलं सरकाराचं दबाव, लक्ष आणायला पाहिजे. आणि इथल्या जितक्या बी महिला आहे, आपल्या एरियाच्या महिलांनी याच्यावर मोर्चा काढायला पाहिजे, प्रश्न उचलायला पाहिजे आणि शबा खानला बी सपोर्ट करायला पाहिजे. तिसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी अनधिकृत बांधकामांचा भरपूर रस्ता आहे. नालासोपारा वसई विरार असं म्हटलं तर महाराष्ट्रात नंबर 1 आहे अनधिकृत बांधकामाच्या होती. आणि होतं काय माहीत आहे, गरीब जनता जी आहे ही काही वर्षांनी फसली जाते. आता 41 बिल्डिंगचं असं प्रकरण चालू आहे बिचारे. तर याच्यामध्ये असं आहे की ही लोक आहेत ना, ही राजकारणाच्या मागे धावतात. आम्ही संस्थावाल्यांनी, पत्रकारांनी किती जीव तोडून सांगितलं की तुम्हाला कायद्याने न्याय मिळू शकतो, पण ते कायद्याच्या मागे न धावता अशा राजकारणाच्या मागे धावतात आणि आज ते बिचारे रस्त्यावर आलेले आहेत. त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल? ह्या ठिकाणी नालासोपारा जितका बी मोठा आहे आणि इथे आणली गेली
चांगली चांगली राजनीतीवालीच करतात आहे. बरोबर. जागा विकास करू म्हणून, लोकांना घर देऊ म्हणून बरोबर. स्वतःचीच खळगी भरत आहे आणि स्वतःचाच विकास करत आहे. आणि गरिबाकडून पैसा घेतला जातो का आम्ही तुम्हाला घर देऊ, पण अशा भरपूर काही घटना आहे का त्यांना फसवले गेलं आहे. त्यांना ऋण तर भेटला नाही, पण इथे भरमसाठ आणली गेली बिल्डिंग बनवून त्याचा विकास स्वतःचा झाला आहे आणि त्याचा दबाव, त्याची दादागिरी या गरिबावर चालत आहे. तर इथे जागा अगदी त्यांचं नाव तर सगळ्यांनाच माहिती आहे आणि मला नाव घ्यायला तर मला भीती नाही आहे. सत्यासाठी तर नाव काय घ्यायलाच पाहिजे. हे किती भरणार, किती कमवणार आणि जनते दिन दुबळ्याला किती सतवणार, किती लुटणार. एक दिवस ते न्यायासाठी लढणे आणि आम्ही आमचा पक्ष न्याय द्यायसाठी आहे. न्याय देवता ह्या जनतेसाठी लढायचा आमचा प्रयत्न चालूच आहे आणि आम्ही करत आहे. मी एक पत्रकार म्हणून आणि एका संस्थेचा अध्यक्ष म्हणून तुम्हाला एक विनंती करू इच्छितो मम्मी, की समजा असा काही मार्ग निघाला, या गरीब लोकांना त्यांनी फसवलेलं आहे, त्या अधिकाऱ्यांना, त्या बिल्डरना असं म्हणजे म्हणतात ना, त्यांना माफ करायचं नाही आपल्याला, पण या गरिबांना न्याय मिळण्यासाठी असं आपल्याला सुप्रीम कोर्टासाठी असा काही धागा मिळाला तर आपण त्या बाबतीत पुढाकार घ्या. पुढाकार जरूर घेणार. ज्याला फसवलं आहे त्यांनी लिगेली आमच्याकडे प्रूफ पाहिजे. आम्ही कोर्टात जाऊ शकतो. आणि याच्यामध्ये काय होतं, इथं नाल्यासोपाऱ्यापुरतंच नाही, आपल्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी का ही लोक गरिबाची जागा लुटतात आहे. हे राजनीती बनले, निवडून आल्यानंतर त्यांची पावर, मग ते खालच्या अधिकाऱ्या बसून खुर्ची छोटी असून ते वर परत भरमसाठ पैसा दाबल्या जातो, पुरवल्या जातो आणि त्याच्यामध्ये गरिबाची जागा बळकवून तिथे मोठे मोठे टावर काय काय बनत आहे आणि छळ होतो आहे. म्हणजे मानवाचा एक छळ चालला आहे. तर त्यांनी जर आमच्याकडे अधिकाऱ्याने आला, आम्हाला प्रूफ दिला तर आम्ही त्याला वकील देऊन कोर्टात नेऊ शकतो, न्याय देऊ शकतो. धन्यवाद मम्मी. आता एक शेवटचा प्रश्न सभा मॅम तुम्हाला मी हिंदीत में विचारतो का तुम्हाला ते सोयीस्कर होईल. आप मुझे बताइए, अभी मम्मी ने तो आशीर्वाद दिया है, बहुत बड़ा आशीर्वाद मिल गया है. अगर आपको यहाँ से लड़ना है तो यहाँ की समस्याओं का पूरा लिस्ट लेके आपको महिलाओं की, और महिलाओं की नहीं, पुरुषों की, पत्रकार हो, समाज सेवा हो, संस्था हो, सभी आपके पीछे. ऐसा कोई भी नहीं कि आपको कोई जानता नहीं है. तो मम्मी का तो आशीर्वाद मिला है, क्या लगता है? बहुत ही आज मुझे अच्छा लग रहा है. मैं सोच भी नहीं सकती थी मम्मी इतना यहाँ तक आएंगे और इतना टाइम देंगे. देख रहे हो ना आप लोग कितना टाइम मम्मी ने यहाँ दिया है. बहुत अच्छा लगा है मुझे. और ऐसे ही मैं अखिल भारतीय सेना, मम्मी जी, डैडी जी, गीता ताई के हमेशा साथ और हमेशा हम पक्ष को आगे लेके जाने के लिए ही सोचूंगी मम्मी जी. ऐसे ही जितना जरूर है आपको, जीतना ही जरूर है मम्मी जी. जीतूंगी, मम्मी जी है तो जीतूंगी. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांनी आमच्याशी संवाद साधला आणि आपण ही मम्मी इथे वेळ काढून आम्हाला मुलाखत दिली, त्यामुळे आपल्या सगळ्यांचं धन्यवाद. ताजा और खास खबरों को देखने के लिए हमारे चैनल तहलका टीवी न्यूज को सब्सक्राइब करें और लाइक, कमेंट, शेयर जरूर करें. जय हिंद.